रात्रीची आपण करतो. खरं तर गावदेवीचा उत्सव चालू आहे गावामध्ये आणि गावदेवी बेलवलीच्या वतीनं आयोजित आमदार चषक आणि आजची गोड बातमी प्रत्येकाला ठाऊक आहे. ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवण्यात आले मासला होते सुरुवात. पहिला चेंडू पहिलाच बॉल ड्राईव्ह केला रजत पाटीलने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि इथे विकेट कीपर आणि आता सागर पाटील इथे बाद. कम्युनिकेशन गॅप महत्वाची विकेट. सागर पाटील बाद. वाजून 38 मिनिटांनी पगला हे लक्षात असू द्या. तुम्हाला पहिली 4 षटकं 20 मिनिटात टाकावी लागतील, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. रनआउटच्या भूमिकेत मात्र इथे बाद झाला सागर पाटील. इन्फॉर्म बॅटर या टीमचा मिसकम्युनिकेशन झालं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलला होता रजत पाटीलने, परंतु विकेट कीपरच्या डोक्यावरून थ्रो आला असं वाटलं सागर पोहोचेल, परंतु नाही पोहोचला सागर. पहिला धक्का आणि यानंतर अतुल पाटील मैदानात दाखल झाला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्यांनी विजयाची हॅट्रिक मारली, विजयाची फोर्ट्रिक मारली. चला डिस्कशन नको, मॅच चालू ठेवा लवकरात लवकर. विजयाची फोर्ट्रिक ज्यांनी मारली, 4 वेळा विजय ज्यांनी नोंदवला, आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी ज्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा आमदार चषक गावदेवी बेलवलीचं आयोजन. ऑन साईडला आल्या आल्या आक्रमण केलंय अतुल पाटीलच्या बॅटमधून हा फटका. मिडविकेट सीमारेषा पार. कैरेचा चौकार. तुमचा 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये. तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी देण्यात आलेली आहे आयोजकांच्या वतीने नियमानुसार. या स्पर्धेच्या बॅकफुटला जाऊन पंच पाहायला मिळाला अतुल पाटीलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार. शून्यावरती बाद झाला. रनआउटचा तो शिकार झाला आणि गोलंदाज आशिष गडगेच्या विरोधात सलग 2 चौकार खेचले ते अतुल पाटीलने. चांगली सुरुवात करून दिली आता कैरे संघासाठी. धावा झाल्यात 1 बाद 8. पुन्हा त्याच दिशेने मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर. अतुल पाटीलचा षटकार. बॉलवरती रनआउटची विकेट आली होती. थोडं दडपण होतं, परंतु अतुल पाटील ज्या पद्धतीनं सध्या खेळतोय बिनधास्तपणे त्याची बॅटिंग चालू आहे. इन टच असलेला हा फलंदाज चांगल्या फॉर्मात आहे आणि कैरे गावासाठी धावा वसूल त्याने केल्यात 14. 4 चेंडूंचा अद्याप खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती रनआउट झाला होता सागर, त्यानंतर 2 चौकार 1 षटकार आशिष गडगेच्या विरोधात. लॉंग ऑफ लास्ट स्ट्रोक, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आणि झेल कोणाचा सोडला? अतुल पाटीलचा. या रविवारी स्पर्धा झाली उरणला, जिथे आयकॉन प्लेअर होता रजत पाटील. हो, चांगला बॉल आशिष गडगेकडून.
शेवट चांगला केलाय तो आशिष गडगेने. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सिद्धू 11 कैरियर संघाची धावसंख्या झाले 1-15. पडला होता. 6 वाजून 43 मिनिटं झाली. समीर दादा खरे आहेत बघा. समीर सोमने सर का तुम्हाला थांबवले? आता संगीत आपण ऐकलं. या स्पर्धेचे ज्यांना केंद्रबिंदू आपण संबोधतो, सतीश दादा पाटील माजी उपसरपंच आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलोलीचे ते आधारस्तंभ आहेत. त्यांच्या वतीने आमदार चषकाला 2 लाख रुपयाचं रोख कॅश पहिल्याच दिवशी गावदेवी कमिटीकडे सुपूर्द केल्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. हे दमदार व्यक्तिमत्व आहे. तुम्ही केंद्रबिंदू म्हटलात. आता एक काम करा, भूमितीनुसार सांगतो, विदाऊट केंद्रबिंदू सर्कल काढून दाखवा. बऱ्याच जणांना समजून जाईल. हे सतीश दादा पाटील केंद्रबिंदू आहेत या स्पर्धेचे. आणि खास म्हणजे की आपल्या गावची स्पर्धा आहे. 5:30 वाजल्यापासून मला बंधूंनी सांगितलं, पहाटे 5:30 वाजल्यापासून मंडप आणि आमची सर्व मुलं एका दिवसात आज सर्व उभारलाय. सोपं काम नाहीये. कांचन पालकर यांनी जवळून पाहिलंय. त्यांचंही आता गावचं लग्न झालं. तेही आमदार चषकाचंच होतं. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. लेट झाला. 6 बॉल 43, 6:43 झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 15. पाच ओव्हरची मॅच आहे. जर का तुम्ही जास्त वेळ घेतला, पंच जो काय निर्णय असेल तो त्वरित द्या. जास्त वेळ झाला, 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झाली नाही तर शेवटच्या षटकात एक प्लेअर आतमध्ये येईल. आता दोन्ही एक्सपिरियन्स पंच मैदानात चर्चा करतायत, सुनीलजी पाटील सर आणि त्याचबरोबरीने द्वारकानाथजी चोरगे. चला निर्णय काय? ऑलरेडी 2 धावांची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. तर त्या 2 धावा कमी होणार नाही. ती पॅनल्टी असेलच, ती राहीलच. चला मॅच लावते सुरुवात. ऋषी आलाय. ऋषी गडगे सेकंड ओव्हरमध्ये. समोर अतुल पाटील. हो, पाठ टाकलेला बॉल खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. बॉल चाललाय तो वाडीस लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक हातातून चेंडू निसटतोय, परंतु एकच धाव. सन्माननीय सतीशजी पाटील साहेब यांच्या वतीने खरं तर लाख मोलाची देणगी या स्पर्धेला, ती पण नगदी स्वरूपात. सोपं काम नाहीये. धावसंख्या 16, 16 लॉस ऑफ 1. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आयोजकांकडे सर्व काही मागा, परंतु वेळ मागू नका. 16 लॉस ऑफ 1. खरं तर एक समालोचक म्हणून कांचनजी पालकर, खरं आहे तुमचं म्हणणं की कित्येक जण आम्हाला पुकारायला लावतात, 5 लाख देऊ, 2 लाख देऊ, 3 लाख देऊ. लाख देतात की लाख देतात काय कल्पना नाही, परंतु साहेबांनी 2 लाख नगदी दिलेत. रजत पाटीलचा फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्याच्या डोकरून बॉल सीमारेषा पार. कैरेचा षटकार. काही माझ्या आठवणी आहेत. गेल्या वर्षी जरा ए लॉटला मी होतो. मला टेन्शन येतं आजकाल ए लॉट असला की. टीम थोड्या उशिराने आल्या होत्या आणि त्या टॉवरचं काहीतरी काम चालू होतं. स्वतः सतीश दादा तिथे होते काम करत असताना. जोरदार अपील पंचांकडे, परंतु पंच सांगतायत की बॉडीला ब्रश झाला हा चेंडू. हा विकेट किपरला पण ठाऊक आहे आणि यात रजतला देखील ठाऊक आहे. ऋषी गडगेचा हा चेंडू पायाला लागला बॉल. 22 धावा 22. सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 5 ओव्हरची मॅच. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 74.
ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू खोदून काढलाय. डीप कव्हरमध्ये रजतसाठी फिल्डर आहे. ग्राउंड लांब लचक आहे, परंतु दुसरी धाव घेण्याची कोणतीही इच्छा दोन्ही फलंदाजांनी दाखवली नाही. रजत पाटील रविवारी नवीनजी हळदणकर यांची स्पर्धा स्वर्गीय समीर हळदणकर, ग्राउंड ते जनमन कोळीवाड्याचं होतं, म्हणजे मोराच्या बाजूला. त्या क्रीडांगणावरती ॲज अ आयकॉन बोरी संघाकडून, नाही बोरी नाही, दुसरा संघ होता, त्या संघाकडून NIS या टीमकडून, NDA टीमकडून अतुल पाटीलचे इंटेन्शन्स क्लिअर आहेत. पुन्हा चेंडू सुटला, 2 धावा सहज मिळतील, हेच करायचे अतुल पाटील आणि रजत पाटीलला, की फोर्स करावं लागेल सेकंड रनसाठी. पहिली धाव थोडी वेगाने घेतली ते फिल्डरवरती दबाव येतो. धावा झाल्यात त्या 23. धावसंख्या 25. ऋषीचा हा चेंडू, पंच सुनील पाटील सर इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे आणि पहिला सामना इथे रंगतोय. आमदार चषकाचा बेलवलीचं हे क्रीडांगण, भव्य दिव्य क्रीडांगण संपन्न होत असणारी स्पर्धा आमदार चषक. अतुल पाटीलचा हा फटका आणि लॉंगॉनला झेल. दुसरा धक्का कैरे संघाला. जे बच्चू पवार आल्यानंतर जय श्रीरामचा नारा ऐकायला मिळाला. चला यानंतर आपण भोकरपाडा क्रिकेट संघाचे संघनायक आणि जीवा 11 पेंदर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना हा आमचा पहिला पुकार असेल. पेंदर इथे उपस्थित आहे. बघा या स्पर्धेकरता निश्चित स्वरूपात समीर सोमने सर आपण इथे विद्युत मनोरे पाहतो, हे प्रज्वलित करण्यात आलेले आहेत. ज्या प्रकारे आई गावदेवी क्रिकेट संघाने पहाटे काल 5 वाजता उठल्यानंतर सर्व खेळाडूंनी घरात न झोपता खऱ्या अर्थाने या मैदानाची देखभाल केली. संपूर्ण रॅलिंगची व्यवस्था त्यांनी स्वतः सुसज्जरित्या बनवली आणि आता मग राकेश असतील, आकाश असतील, त्यांची संपूर्ण टीम आणि त्यानंतर हे विद्युत मनोरे पाहतो प्रज्वलित करण्यामध्ये सर्वात मोठा योगदान असेल जयेंद्र पाटील आणि बालाराम पाटील. या गावामध्ये त्यांचा एक सोशल वर्क म्हणून त्यांचा एक मोठं योगदान आहे आणि त्यांच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जातं गर्द अंधारातून किरण आशाचा. खऱ्या अर्थाने बोलूया समीर सोमने सर, मजा येईल आज. क्या बात आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 16च्या सरासरीने. 5-2-38ला बॉल पडला होता. 6-38ला चेंडू पडला होता. 6-51 झालेत आता. लक्षात असू द्या, वेळ खूप घेतला जातोय. 13 मिनिटं झाली 2 षटकांसाठी. हा त्यामध्ये थोडा डिसिजन होता, परंतु अधिक वेळ घेऊ नका. रजत पाटील 5 चेंडू 7, अतुल पाटील 7 चेंडू 24. उलटा धावत असताना क्षेत्ररक्षक दुसरी धाव सहजरित्या मिळू शकते. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला कुंदन पाटील. आणखी एक हार्ड हिटर बॅटर. 2 धक्के झालेत आतापर्यंत, कारण मागच्याच ओव्हरमध्ये चौतीस धावा धाव फलकावर. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. रजत पाटीलचा फटका. बॉल सीमा
कैरे आणि त्यांच्या विरोधात वडगाव पहिल्या फेरीतीला पहिला सामना आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये रंगतोय. फटका हवेत, एक्स्ट्रा कव्हरचा प्लेयर कॅच खाली येतोय. तिसरा धक्का सिद्धू 11 कैरे संघाला. रजत पाटील बाद. संघाची धावसंख्या 35. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. हे बघा व्यवस्थापक सुनील दादा पाटील बेलवली हा कोच म्हणून ओळखले जातात. स्वागत आहे तुमचं सुनील पाटील. चला तुम्ही थांबू नका. फिल्डिंग करणारी टीम तुम्ही मॅच चालू. फलंदाज दाखल झालाय तो आता नरेंद्र पाटील मैदानात दाखल झालाय. कैरे म्हणा वडगाव म्हणा गेले कित्येक वर्ष या संघांना खेळताना पाहतोय. सागर पाटील नरेंद्र ही खरं तर सलामीची जोडी होती जुनी. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू क्षेत्ररक्षक थोडे दूर होते. एकच धाव मिळेल. अतुल पाटीलची विकेट गेल्यानंतर थोडा डाव डगमगलेला दिसतोय सिद्धू 11 कैरे संघाचा. नुकताच SDP ट्रॉफी मात्र संपन्न झाली. आदरणीय सुरेशदादा पाटील यांच्या सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अचानकच्या क्रीडांगणावरती यंदा पर्व तिसरं होतं. कैरे संघ सध्या खेळतोय. नक्कीच विनय पाटील सामना पाहत असतील यात शंका नाही. अविनाशजी पाटील देखील पाहत असतील. 36 धावा 3 विकेट शेवटचा चेंडू या षटकातील. अनिकेतने धावा दिल्या 10 आतापर्यंत. हो कुंदनने आले आक्रमण केलंय. सहज पूल मारला कुंदनचा हा षटकार. लढत असेल बघा. दुसरा पुकार आहे मोरिया इथे जानमान क्रिकेट संघ भोकरपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जीवा 11 पेंदर संघ उपस्थित आहे. भोकरपाडा झाला 17 संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 वाजून 56 मिनिटं झालीत. चला 6 वाजून 38 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली होती. 18 मिनिटं झालीत. ठीक आहे थोडा उशीर झाला होता. श्रीराम भक्त 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला 2 ओव्हर बाकी आहेत. सिद्धू 11 कैरे संघाच्या धावा झाल्या त्या 42. ऑन स्ट्राईक येतो नरेंद्र पाटील. कुंदनने खातं उघडलं ते आपल्या षटकाराने. महागुरु निवेदकाच्या भूमिकेत रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांनी रायगडला एकवटलं, सर्व समालोचकांना एकवटलं, संदीपजी पाटील, पंचप्रमुख सुनीलजी पाटील, कमिटी मेंबर कांचनजी पालकर, दिनेशजी पाटील, सर्वच आज मोठमोठी मंडळी. नरेंद्र पाटीलचा फटका लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. कैरेचा आणखी एक धमाका षटकार. म्हटलं की सागर पाटील आणि नरेंद्र पाटील ही सलामीची जोडी असायची, परंतु काळ सरतो, वेळ जाते, नवनवीन खेळाडू येत असतात, त्यांच्यावरती जबाबदारी दिली जाते, परंतु तो क्लास अद्यापही नरेंद्रचा पाहायला मिळाला. सागर रनआउटचा शिकार जरूर झाला, परंतु यावर्षी सागर देखील भन्नाट फॉर्ममध्ये आणि नरेंद्रच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले ऋषी गडगेच्या षटकार. 48 धावा. चला चेंडू द्या त्वरित. चेक. नवीन चेंडू द्या नसेल भेटत तर. चला बॉल द्या नवीन. आणि एक विशेष सूचना, ज्यांचे पुढचे सामने आहेत त्या सर्व संघांच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे की आपली जी प्रवेश फी असेल ती दिल्याच्या वेळी आपले टॉस होणार नाही याची नोंद घ्या. त्याच्यामुळे सगळ्यांदा सगळी प्रवेश फी जमा करा आणि नंतर टॉस केली जाईल याची नोंद घ्या. त्याच्यामुळे येताना देतो, सांगतो, बघतो, त्याच्यामुळे सगळे पैसे द्यायचे आणि मग मात्र आपली टॉस केली जाईल याची नोंद घ्या. त्याच्यामुळे सगळ्या संघनायकांनी मी अगोदरच सूचना देतोय.
थँक्यू सो मच. एकच फाईट, वातावरण टाईट. 48 धावा. महत्वाची सूचना. ऋषीचा चेंडू ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटतोय. नॉट स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा चेंडू कलेक्ट करू शकला नाही. थांबवले नरेंद्रने कुंदनला. कुंदन थोडा दुखापतग्रस्त आहे असं वाटते, पायाला थोडी इजा आहे. सिंगल झाले, सिंगलने स्कोर 49-49. यानंतरचा जो सामना आहे दोन्ही संघ तयारीत राहा. भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात जीवा 11 पेंदर. चला वैद्यकीय सेवेची पूर्तता करायची बघा. चला विशाल पवार. कुंदन 49 धावा झाल्यात. जोपर्यंत हे सर्व आवरेल तत्पूर्वी डीजे एक संधी देऊया. एका बाजूला जीवा 11 पेंदर आणि भोकरपाडा. सन्मान्य भाऊ कालू पाटील आणि गोपाल धमा पाटील या एक आदर्श व्यक्तिमत्व यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ बेलुली यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 स्पर्धेचे आमचे सर्व सतीदादा पाटील आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. या बाबू, विशाल, बंधुप्रेम, स्वागत आहे तुमचं. जास्त दुखापत असेल तर रेस घेतली तरी चालेल. सागर. तर आज पहिला सामना इथे चालू आहे. वडगाव 11 विरोधात सिद्धू 11 कैरे. दुसरा सामना भोकरपाडा विरोधात जीवा 11 पेंदर. तिसरा सामना कलम भोसरे विरोधात रॉयल उल्वे. आणि चौथा सामना मोहा कोळीवाडा विरोधात वलप. थोडेफार चेंजेस आहेत. वलपच्या ऐवजी आज सांगडे संघ खेळणार आहे. काही फेरबदल जे असतील ते आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला जीवा 11 पेंदर क्रिकेट संघाचे संघनायक विश्वास पाटील उपस्थित आहेत. भोकरपाडा क्रिकेट संघ शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी, अन्यथा तुम्हाला दंडित केले जाईल ते आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. 7 वाजले. 6 वाजून 38 मिनिटांनी मॅच चालू झाले. मॅच चालू करा. ऋषी गडगे. कुंदन थोडा दुखापतग्रस्त वाटत होता परंतु आता तयार झालाय. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु इथे पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. सिद्धू 11 कैरे संघाची धावसंख्या आता 50. अर्धशतक मात्र कंप्लीट झालंय ते सिद्धू 11 कैरे संघाचं. पहिली फलंदाजी करत असताना वडगावचं कौतुक करेल. सर्व नवीन प्लेयर्स आहेत. नवीन म्हणजे या टीमचे 27च्या वरती कोण नसेल, किमान 25. खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच पुन्हा इशारा करतात व्हाईट बॉल. राईट आर्म राऊंड द विकेटने ऋषी गडगे फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुंदन तेवढाच सफल झाला होता. परंतु पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या 51. 5 षटकांचा सामना. चौथं षटक मार्गस्थ. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑफ साईडला. लॉंग ऑफच्या दिशेनं स्ट्रोक होता. फक्त एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्येने चौथं षटक मार्गस्थ असताना सिद्धू 11 कैरे संघाची धावसंख्या झाली ती 52. GTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषक. पनवेलचे आमदार, कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या कार्याला अधोरेखित करणारी ही स्पर्धा. हो, चांगला बॉल ऋषी गडगेकडून. ब्लॉक होलला टाकला होता हलक्या हातानं. फक्त ढकललाय चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फक्त एकच धाव. अतिरिक्त धावा या संपूर्ण ओव्हरमध्ये आपण पाहिल्या आतापर्यंत 2 आल्यात. 2 व्हाईट बॉल टाकले गेले. ऋषी गडगेचा आपण स्पेल पाहिला तर 22 धावा आतापर्यंत दिल्यात. दुसरं षटक तो टाकतोय. 53 धावा झाल्यात सिद्धू 11 कैरे संघाच्या. 53 लॉस ऑफ 3. हो, वेगवान चेंडू ऋषी गडगेकडून. पंचांकडे अपील करतायत. पण डॉट बॉलचं
पर्सेंटाईल भले षटकाराने सुरुवात झाली असेल, परंतु त्यानंतरचे ऋषी गडगेने चांगले चेंडू टाकलेत. 53 धावा. लास्ट बॉल. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. कुंदन थोडा दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे दुसरी धाव घेणं अशक्य आहे. या चेंडूवरती देखील आले एकच धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सिद्धू 11 कैरे संघाची धावसंख्या 3/54. खऱ्या अर्थाने बंटीचं कौतुक करावं लागेल. समीर सोमने सर, भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही विचारधारा आपण पाहतो खऱ्या अर्थाने. आणि सतीशदादा पाटील या भाजपाचे या गावातील अध्यक्ष आहेत. व्यासपीठावर बघा आमच्या GTC संपूर्ण ग्लोबल टेनिस क्रिकेटने इथे सर्वांना फोकस केलेलं आहे. त्यामध्ये गजानन शेठ भोईर, बालकृष्ण गडगे, कृष्णा गायकर, त्यानंतर आमचे संतोष पवार, राजू उबाले आणि प्रतीक उबाले हे सतीशदादांच्या समेत क्रिकेटचा आनंद घेत असताना. ओ टू कमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. चला मॅच चालू करा. अगोदरच उशीर झालाय. 5 ते 7 मिनिटं उशिराने धावतोय, परंतु पहिली मॅच होती, काही डिसिजन्स होते, म्हणून आता आम्ही तंबी फक्त देतोय तुम्हाला. नेक्स्ट मॅचमध्ये ॲक्शन घेतली जाईल. लास्ट ओव्हर आयुष आलाय गोलंदाजीसाठी. 54 धावा. टप्पा पडला, थोडा धीम्या गतीने आला हा चेंडू. कुंदनने माघारी पाठवले नरेंद्र पाटीलला, तर नरेंद्र पाटील होईल इथे बाद. 54 वरती चौथा धक्का कैरे संघाला. स्लो चेंडू आला तो आयुषचा, त्यामुळे लवकर प्रिडिक्ट करू शकला नाही कुंदन. ऑन साईडला मारण्याचा त्याचा प्रयत्न होता, पुलचा फटका, परंतु मिस झाला बॉल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय, तो कैरे संघाचा देवेंद्र पाटील. कुंदन हाच तो फलंदाज आहे ज्याने षटकाराने आपल्या डावाची सुरुवात केली होती. सध्या धावा झाल्यात कैरे संघाच्या 54. मागच्या ओव्हरमध्ये पुन्हा ऑन साईड टार्गेट केले. बॉल चाललाय तो मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान. कुंदन दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय, परंतु शक्य नाहीये. फक्त एकच धाव कंट्रोल करण्याचं काम करतोय. शेवटच्या षटकात आयुष ठोंबरे. 55 धावा, 4 विकेट. जास्त वेळ घेऊ नका. 55 लॉस ऑफ 4. देवेंद्र पाटीलचा फटका. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज उलटा धावलाय. वॉट अ कॅच. आयुष कडून हा झेल टिपला गेलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये उलटा धावत असताना हा झेल पकडलाय. वेल कॅच बाय आयुष ठोंबरे. क्रिकेटर समाधान भोईर, दिनेश पाटील सर तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर. या आपला इथे सन्मान केला जाणार आहे. 55 धावा, 5 विकेट. निम्मा संघ गारद झालाय तो कैरे संघाचा. आयुष ठोंबरे चांगली गोलंदाजी करतोय. लॉंग ऑनच्या वरतून बॉल सीमारेषा पार. प्रतीक मोरेच्या बॅटमधून षटकार. षटकार आणि या षटकाराने कैरे संघाच्या धावसंख्या झाल्या 61. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन टाकलाय तो आयुष ठोंबरेने. चपळाई दाखवत असताना, आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवत असताना करायला पाहिजे यंगस्टर या टीमचा.
शेवटच्या षटकात प्रमुख भूमिका असते धावा रोखण्याची आणि त्या धावा नक्कीच रोखल्यात. आयुष ठोंबरेने फक्त एकच षटकार आलाय, धावा दिल्यात अवघ्या 7. शेवटचा बॉल स्लॉटमध्ये टाकलाय आणि त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय तो प्रतीक मोरेने. शेवट केला तो झाले सिद्धू 11 कैरे संघाची 67 आणि आता 5 ओव्हरमध्ये 68 धावा करायचे विजयासाठी वडगाव संघाला. 5 ओव्हर 68 या करतो आपण. टॉस जोडले जात आहेत महागुरु. चला थँक्स समीर सोमने सर, निखिल दादा पाटील, विद्यमान उपसरपंच भोकरपाडा यांचं आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. हा भरत गडगे आणि आत्माराम गडगे वडगाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सत्यदादांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. या चला नाणेफेक केली जाईल. निखिल दादा पाटील या. निखिल पाटील विद्यमान नवनिर्वाचित उपसरपंच भोकरपाडा ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलुलीचे ते पुरस्कर्ते आहेत. चला या विश्वास या. केपी या. केपी इथे आहेत बघा. 4 पाय 45 जर्सी रोहित शर्मा. बघूया हेडसाठी केपीने पुकार दिला आणि इथे मात्र हेड संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय का असणार आहे? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग यापूर्वी पेंदर विपक्ष भोकरपाडा अशी लढत झाली होती. नाही कधीच नाही. 2025-2026 या पर्वामध्ये तुमच्या संघाची आस्थागत कामगिरी कशी राहिलेली आहे? चांगलीच राहिले. गावदेवी बेलवली क्रिकेट संघ सतीदादा पाटील यांच्या विचारधारात घेऊन आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आयोजन कसं वाटलं काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथं खेळायला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. हा विश्वास या. हा विश्वास नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल यदा कदाचित तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही क्षेत्ररक्षण शिकवले. हा, आता मात्र उलट झालेले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल आणि विकेट फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल आहे. किती धावा बनवण्याची संकल्पना असेल? 60-65 धावा. आयोजनाबद्दल काय सांगाल? कसं वाटलं आयोजन? खूप सुंदर आयोजन. चला या सन्मान केला जाईल. अनुभव आहे बघा, अनुभवाची सिदोरी. बंधू या तुम्ही. आमचे सतीदादा पाटील आमदारच्या क्रीडा स्पर्धेचे केंद्रबिंदू आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष बेलवली गाव यांच्या शुभास्ते एक आदर्श क्रिकेटर विश्वास उर्फ बाबू यांचा सन्मान इथे केला जात आहे. समाधान भोईरिया आपला सन्मान इथे केला जाईल. निखिल दादा या. निखिल दादा पाटील आपला सन्मान इथे केला जाईल. नाणेफेकीचा कौल गावदेवी भोकरपाडा. जय हनुमान भोकरपाडा. नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी पेंदर क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. इथे निखिलदादा पाटील भोकरपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व की खऱ्या अर्थाने बघा भोकरपाडा ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे आणि समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचे पॅकर्स आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आणि मोपाडा येथे जी नामांकित स्पर्धा झाली प्रथम क्रमांक 2 लाख आणि तिचा विजेता ठरला गावदेवी क्रिकेट संघ बेलवली. निखिल दादा त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. एकच मिनिटं मागुरू थांबवतो. 67 धावा झाल्यात कैरेच्या. 2 धावांची पॅनल्टी. टोटल एकूण 70 धावांचं लक्ष ठेवण्यात येईल ते कैरे संघाच्या विरोधात खेळणाऱ्या वडगावला. हॅलो, या दरम्यान आणखीन एक सूचना आहे. 7:35 पहिला बॉल पडला होता, त्याच्यामुळे ह्या पहिल्या इनिंगला बराचसा वेळ गेला. यानंतर कोणत्याही प्रकारचे एक्सक्युजेस चालणार नाहीत याची नोंद घ्या, कारण तुम्ही जेवढा वेळ आता घालवाल तेवढा वेळ पुढे जातो. त्याच्यामुळे दोन्ही समालोचक महागुरू तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुमच्याकडून तुम्ही टाईम अलर्ट करायचं आहे. पेनल्टी देण्याचं काम आमचं आहे. त्याच्यामुळे अजिबात एक्सक्युजेस घेऊ नका आणि कोणत्याही प्रकारचा टाईम वाया घालू नका. चला रोहित पाटील कैरे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश पाटील साहेब यांचे ते सुपुत्र आहेत. या रोहित या आपलं स्वागत आहे. बघा वेळेची पाबंदी
ही मात्र प्रत्येक संघासाठी असेल 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी आणि 4 षटकं मात्र तुम्हाला 20 मिनिटापूर्वी ते हाताळणं गरजेचं आहे. सन्माननीय राजदादा पाटील यांचं आगमन ते झालेलं आहे. युवा नेते भारतीय जनता पार्टी BJP स्वागत आहे तुमचं. चला यापूर्वी आवाज ऐकला समीर सोमने सरांचा. आता बोलूया रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांकडे. हॅलो. येस, धन्यवाद महागुरु. धन्यवाद दिनेश पाटील सर. धन्यवाद समीर सोमने सर. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषक 2026. एक सुंदर अशी स्पर्धा, जबरदस्त आयोजन नियोजन. दुसरी रात्र आणि कालपासून या स्पर्धेचा थरार आपण पाहिला आणि आज मात्र या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. जबरदस्त सामना देखील मैदानामध्ये रंगताना दिसतो. एका बाजूला कैरे तर दुसऱ्या बाजूला वडगाव. चला या जीवा 11 पेंधर क्रिकेट संघाचे एक नामांकित क्रिकेटर आणि पेंधर नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर समाधान भोईर. बघा आमचे समालोचक संदीप पाटील सर आणि सुनील पाटील सरांचे भाचा परिवार. यस, क्या बात आहे. चला या त्यांचा सन्मान. ग्रीन सिग्नल, खेळ स्टार्ट. फलंदाज त्रिफलाचे तिथे सन्माननीय समाधान भोईर पेंदर. एक आदर्श क्रिकेटर की काजब्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड तेवत राहू क्रीडा क्षेत्राला. या उक्तीप्रमाणे क्रीडा क्षेत्रात खऱ्या अर्थाने आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा एक नामांकित क्रिकेटर समाधान भोईर पेंदर. ओ टू संदीप पाटील सर. यस, धन्यवाद महागुरु MD गडगे सर. लेकिन चलेंगे आप मैदान की तरफ. बहुत ही शानदार है मैच है. पहले गेंद के ऊपर जो विकेट आई है 70 रनों का पीछा करना है. ऐसे में पहली गेंद के ऊपर विकेट तो कहीं ना कहीं निश्चित तौर पे वडगांव टीम के लिए ये समस्याएं बढ़ रही है पहली गेंद के ऊपर, क्योंकि जो आरंभिकता के तौर पे जो बल्लेबाज आते हैं वो किफ़ायती बल्लेबाज माने जाते हैं. लेकिन इसमें जो गेंदबाजी के लिए भी गेंदबाज होते पहला ओवर लेकर आते हैं वो भी काफ़ी किफ़ायती होता है. सो काफ़ी फाइट भरा है मुकाबला हो सकता है. लेकिन इस समय विकेट चटकाने के बाद लाइन से थोड़े से भटकते हुए गेंदबाज इस समय पंकज उमले जो पहला विकेट प्राप्त कर चुके हैं. इस समय नए बल्लेबाज अनिकेत गडगे. कैप्टन और द विकेट से इस गेंद को डिलीवर किया. निश्चित तौर पे जबरदस्त गेंद थी. बल्लेबाज अनिकेत नहीं समझ पाया. यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति. यानी कि फिलहाल तो 2 गेंदें इस गेंदबाज ने खर्च किए हैं. एक विकेट उन्होंने प्राप्त किया है, 1 रन खर्च किए और अतिरिक्त के रूप में. गेंद हवा में, लेकिन नो मैच लैंड में गिरती हुई गेंद. 1 ही रन मिल सकती है, दूसरे रन की कोई आशंका नहीं है. सो यहां से 1 से खाता ओपन करते हुए बल्लेबाज अनिकेत गडगे. सो 1 से टोटल 2 के ऊपर पहुंचता हुआ मुकाबला अच्छा होगा, इसमें कतई संदेह नहीं है, क्योंकि 70 रनों का पल्ला यहाँ पर पार पड़ना है. ताकि जब रन बने थे 67, जिसमें 2 रनों की पेनल्टी ऐड की गई. हाँ, एक और विकेट. ये देखें, विकेट के ऊपर विकेट, यानी कि 2 विकेट 2 रनों के ऊपर. यानी कि कहीं ना कहीं वडगांव टीम मुश्किल में पड़ती भी नजर आ रही है. या डेंजर बघा आमच्या उजव्या बाजूला तिथे 9 खुर्च्या असणार आहेत आणि त्या खुर्च्यामध्ये फक्त त्या खेळाडू कक्षमध्ये खेळाडूच बसणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त तुमचा एकही समर्थक जर तिथे आढळला तर आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली कमिटीच्या वतीने तुम्हाला दंडित केलं जाईल. खुर्चीतच बसायचे आहे. खेळाडू जर खाली जरी आढळला, खाली तुम्ही उतरले जरी, तरी तुम्हाला दंडित केलं जाईल. आणि मोबाईल क्लोज असतील बघा, बंद. हो टू कमेंट्री बॉक्स संदीप पाटील सर. यस, क्या बात है. जब टूर्नामेंट आप बड़ी खेलते हैं तो उसमें नियम भी काफ़ी बड़े होते हैं और उसका पालन भी होना चाहिए.
हाँ 12 मैन जब आते हैं उनके हाथ में भी मोबाइल नहीं होना चाहिए, ऑन नहीं होना चाहिए, बात ध्यान में रखिए आप। रिवर्स खेला है लेकिन गेंद जाएगी सीमा पार, यह आता हुआ शानदार चौका। क्या बात है, जबरदस्त। नियम होने भी चाहिए। कंचन पालकर इस समय स्कोरिंग डिपार्टमेंट में ग्रेट खली नाम से जाने जाते, आजकल काफी प्यार कम हुआ है। चलिए यहां से एक और बेहतरीन गेंद, और पहले गेंदबाज की जितनी सराहना की जाए उतनी कम है, क्योंकि पंकज जिन्होंने पहला और फेंका 6 रन देकर 2 सफलताएं प्राप्त की। बहुत ही बेहतरीन उम्दा गेंदबाजी यहाँ पर होती हुई, यानी कि वडगांव टीम के लिए जो 70 का पीछा करना है, पहले ओवर में सिर्फ रन आ चुके हैं 6। चला संदीप पाटील सर बघा, गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गावदेवी अर्थात ग्रामदेवता म्हटले ना तर निश्चित स्वरूपात आज गावदेवी मातेचा उत्सव पाहतो। बेलवली गावामध्ये अतिशय जल्लोषमध्ये संपूर्ण बेलवली गावाची एकता अखंडता खऱ्या अर्थाने एकत्रित झालेली आहे। जल्लोष आपल्याला बघायला मिळतो आणि प्रत्येक दिवशी गावदेवी मंदिरामध्ये हरिनामाचा गजर आपल्याला बघायला मिळतो की नाचू सोहला आनंदाचा उत्सव खऱ्या अर्थाने आनंदाचा बघायला मिळतो। गो टू कमेंट्री बॉक्स। क्या बात है। तो दूसरे ओवर की शुरुआत यहां पर होती हुई गेंदबाज प्रतीक मोरे आए हैं। 70 रनों का पीछा करना, इस समय रन है 6, यानी कि फिलहाल 24 गेंदे और तकरीबन 64 रन अभी भी बचे हुए हैं। लेकिन ये देखिए इस तरह की बल्लेबाजी यदि होती है तो निश्चित तौर पे वडगांव टीम ये टारगेट अचीव कर सकती है। लेकिन यहां से ये शानदार छक्का, नक्की जबरदस्त आई गावदेवी मातेचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या बेलवली गावामध्ये साजरा होतोय। गावदेवी मातेला नमन नक्कीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। आणि इथे मात्र अजून एक षटकार, 2 चेंडूमध्ये 2 खणखणीत असे षटकार। जिनके बल्ले से लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के बल्ले से आते हुए प्रतीक मोरे के ऊपर यह आक्रमण होता हुआ। बहुत ही बेहतरीन उम्दा खेल इस समय मैदान के अंदर। फिर से एक बार यानी कि यहां से हैट्रिक, 3 गेंदों के ऊपर 3 छक्के पहले ओवर में। फिलहाल तो जबरदस्त गेंदबाजी अनिकेत की नजर आई थी, लेकिन यहां से बल्लेबाज का बोलबाला नजर आता हुआ अनिकेत गडिगे के माध्यम से। स्टॉप गई है गेंद,
विकेट कीपर चकमा खा बैठे और इसमें यहां से 4 रन मिले। आगमन झालेलं आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विद्युत मनोरे प्रज्वलित करण्यात आले ज्यांच्या वतीने ते बालाराम पाटील आणि त्याचबरोबर डी.टी. पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। दत्तादादा ढवले तुम्हा सर्वांचं गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून स्वागत आहे। 28 रन टोटल 28, लेकिन इस समय गेंद हवा में मिस टाइमिंग स्ट्रोक, कैच के नीचे है खिलाड़ी इस समय कागर पाटिल। सागर ने यहां पर लिया कैच और देखिए जिस बल्लेबाज ने उफान उठाया था अनिकेत के पारिकांत किया। गेंदबाज ने आखिर हौसला नहीं गवाया है, हौसला बुलंद था जिस तरह से बल्लेबाज अनिकेत गड़गे का, जिन्होंने लगातार 3 छक्के दागे, उसके बाद चौवा दाग दिया, लेकिन जहां से छक्का खेलने लगे लेकिन वहां से मिस्टामिक स्ट्रोक में विकेट मिली। 28 के ऊपर तीसरा झटका। बहुत ही उम्दा खेल इस समय होता हुआ, लेकिन फिर से एक आशा यहां पर अब प्रस्तावित हुई है टीम कैरे की। वडगांव टीम के लिए 70 रनों का फीचा करना, ऐसे में थोड़ी सी स्लोअर गेंद थी, गति परिवर्तन किया था लेकिन लाइन थोड़ी सी मिस हुई, जहां से लाइन से भटकते हुए गेंदबाज आउटसाइड ऑफ स्टंप थी। वाइड करार अतिरिक्त के रूप में 1 रन स्कोर है। 29 रन 29 दूसरा ओवर, यानी कि दूसरा पावर प्ले समय चलता हुआ। गेंदबाज प्रतीक मोरे थोड़े से महंगे साबित जरूर हुए हैं, ताकि 3 छक्के इस ओवर में, एक चौवा भी आ चुका है और यहां से इस ओवर में टोटल 23 रन खर्च किए। कुल मिलाकर 2 ओवर के समाप्ति के बाद 29 रन, जबकि 70 का पीछा करते हुए 2 ओवर में 29। वडगांव टीम के खिलाफ खेलते हुए कैरे टीम, आपको बिल्कुल ज्यादा टीम मीटिंग लेने की अनुमति नहीं है। देखिए अब ये 3 छक्के जो लगातार दाग दिए थे बल्लेबाज अनिकेत गड़गे ने, किस तरह से पारी खेली थी जबरदस्त। लॉन्ग ऑन के ऊपर 1 छक्का, 1 स्क्वायर लेग के ऊपर से शानदार नजर आया था, और तीसरा छक्का जिस तरह से लगाया था, लगातार 3 छक्के और तीसरा छक्का भी मिड विकेट के ऊपर से जबरदस्त ये खेल नजर आया था अनिकेत गड़गे का, लेकिन उससे अनिकेत गड़गे के ऊपर काबू पा लिया था प्रतीक मोरे ने। अब 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, टोटल है 29 रन, यानी कि अब 18 गेंदे और जीतने के लिए तकरीबन 41 रन चाहिए। चलिए जल्दबाजी कीजिए टीम कैरे। क्या बात है, जबरदस्त। अब गेंदबाजी में पंकज, जिन्होंने पहला ओवर फेंका था, यस कंचन, और 6 रन देकर 2 सफलता प्राप्त की थी, वही पंकज का इस्तेमाल यहां पर होता हुआ, यानी कि 18 में 41 की दरकरार है। आप यहां से 17 में 41 रन, यानी कि जो समीकरण है बढ़ता चला जा रहा है टीम वडगांव के ऊपर, यानी कि जो यहां से पहले बल्लेबाजी में काफी धुआंधार पारी खेली थी कैरे टीम के बल्लेबाजों द्वारा, लेकिन जहां से चेसिंग करते हुए कहीं ना कहीं थोड़ी सी समस्या बढ़ रही है। दूसरी ओवर में फिलहाल तो बहुत ही अच्छा रन आए थे, 23 रन आए थे, लेकिन इस ओवर में पंकज फिर से एक बार वही जज्बा दिखाते हुए, क्या बात है, लाजवाब लाजवाब जबरदस्त। हर एक गेंद नाप तोल कर फेंकी जा रही है, क्योंकि यहां से पंकज ने जान लिया है कि पहला ओवर यदि मेरा 6 रनों का आया था, तो दूसरा ओवर कहीं ना कहीं टीम जिस तरह से यहां से वडगांव टीम ने खींच लिया था 23 रनों के लिए, तो यहां से कमबैक देना बेहद जरूरी था। यह जाना उन्होंने पंकज ने, और वही दोहराते हुए
एक बहुत ही बेहतरीन एक कमबैक देते हुए, यानी कि लगातार 4 गेंदे डॉट। बल्लेबाज करे तो क्या करे, नॉनस्टॉप एंड का बल्लेबाज आखिर गया वहां पर कि आप क्या कर रहे। मैच को जीतना है, जिस तरह से 23 आए थे समतोल बरकरार था, ऐसे में आप 4 गेंदे मिस कर रहे हैं तो यहां से हार के कगार के ऊपर ये 4 गेंदे लेके जा रही है। ये जय ने बताया हेमन को, जो स्ट्राइक के ऊपर है इस समय। इस बीच एक है और ये देखिए तेजी के साथ खेली की तरफ से गेंद गुजरते हुए 1 रन जरूर मिला। बहुत देर बाद ये 5वीं गेंद के ऊपर 1 रन। बैट कट है ना, तो 1 रन 30 रन टोटल। अब 40 रन चाहिए, 13 गेंदों का खेल बचा हुआ है। अब ये पल्ला काफी बड़ा बनता चला जा रहा है। दिल्ली काफी दूर है अब इस समय टीम वडगांव के लिए। अब देखिए यहां से फिर से एक बार सफलतापूर्वक ओवर नजर आए हैं पंकज ओमले का, यानी कि 2 ओवर का स्पेल उन्होंने फेंका। 2 ओवर में 7 रन देकर 2 सफलता। क्या गेंदबाजी की है, पूरी की पूरी वडगांव टीम को मुश्किल में डाल दिया है। हाँ, इस ओवर का जो जबरदस्त स्पेल फेंक लिया था तीसरे ओवर में पंकज ने, इसकी हाईलाइट हम देख रहे हैं। क्या गेंदबाजी की थी, किस तरह से यहाँ पर हर गेंद नाप तोलकर स्विंग जबरदस्त है। ये टेक्नोलॉजी है, जीटीसी के माध्यम से लाइव कवरेज दिखाया जा रहा है। उनकी पूरी टीम तैयार है, बहुत ही बेहतरीन, शानदार ये होना चाहिए, खूबसूरत, बहुत ही बेहतरीन। यानी कि जब आप लाइव के माध्यम से देखते हैं ना, हमारे बच्चों पवार साहब भी है यहाँ पर, कुश्ती पहलवान, उनका भी स्वागत है। आप जब लाइव के ऊपर देखते हैं ना तो ऐसे हाईलाइट आती है तो दर्शक भी देखते हैं कि क्या किस तरह से किस खिलाड़ी ने अच्छा परफॉर्मेंस दिया है, वो जीटीसी दिखा रहे हैं। सो अब 12 में चाहिए तकरीबन 40 रन। राहुल राठौड़, लेकिन ये देखिए ये धमाका बिल्कुल करने की कोशिश थी, लेकिन ये विकेट आई है गेंदबाज राहुल राठौड़ के नाम। कि जिस तरह से 30 रनों के ऊपर चौथा झटका वडगांव टीम थोड़े से लेट जरूर आए थे, खैर टीम काफ़ी जल्दी पहुंची थी, तो शायद उसका फ़ायदा भी मिला उन्हें, ऐसा ही लगता है। क्योंकि आप जब लेट आते हैं ना, जल्दबाजी में आते हैं, तो कुछ ना कुछ कहीं ना कहीं डिसीजन भी आपके गलत हो जाते हैं, तो जल्दबाजी में खेल थोड़ा सा कमज़ोर हो जाता है। गेंदबाजी जब आती है तो गेंदबाजों का जो एनर्जी होती है वो एनर्जी नहीं रहती है। ऐसे बहुत से किस्से होते हैं, इसलिए हम हमेशा कहते हैं कि आप जब जिस टूर्नामेंट में खेलने के लिए चले जाते हैं ना कंचन पालकर, तो थोड़ा आधा 15 मिनट आधा घंटा आप जल्दी पहुंचिए, मैदान का जायजा लीजिए, अनुभव लीजिए, अंदाजा नाप लीजिए कि कहाँ से कौन सा गेंदबाज किस तरह से खेलेगा, किस तरह से बल्लेबाजी। ऐसे बहुत से अभ्यास होते हैं जो जल्दी आकर आपको वो करने पड़ते हैं, लेकिन लेट आते हैं तो उसमें आप दिक्कत में जरूर आते हैं। सो ऐसा ही खेल मैदान के अंदर शायद वडगांव का नजर आता हुआ। सतीश दादा पाटिल काफी बेहतर है, बड़ा नाम है, यानी कि राजकीय क्षेत्र में भी काफी बड़ा नाम जिन्होंने किया है, खास तौर पे अपने बेलवली गांव का नाम जिन्होंने काफी ऊपर किया है। और इस गांवदेवी बेलवली टीम के लिए भी काफी बड़ा मशिया बनकर सामने आए हैं सतीश दादा पाटिल। हमेशा इस टीम के पीछे उनका एक वरद हस्त है, जहाँ भी जाए टीम उनके पीछे ये शख्सियत हमेशा रहते हैं। ये होना चाहिए। कंचन पालकर, आप जिस तरह से आपके गांव के खिलाड़ी आपके गांव के लिए खेल रहे थे, उनका आत्मविश्वास बढ़ाना बेहद ज़रूरी बात होती है, ना कि आप जाइए खेलिए हम लाइव के माध्यम से देखेंगे। ये उनकी सोच नहीं है। हमेशा कहीं पर जाइए, बेलवली जहाँ पर आपको दिखेगी ना, वहाँ पर सतीश दादा पाटिल आपको दिखेंगे।
ये हमने नजदीक से देखा है। तो यहां से 35 रन सामना देखा जाए तो पूरी तरह से कैरे टीम के गिरफ्त में आता हुआ नजर आ रहा है। लेकिन फिलहाल तो जो पहले ओवर में 6 आए थे, लेकिन दूसरे ओवर में जिस अनिकेत गडगे ने शुरुआत की थी ना, वो काफी लाजमी थी। 23 रन बनाए थे तो मैच के अंदर शिरकाव तो हो चुका था उनका, लेकिन फिर से जो पंकज की गेंदबाजी नजर आई ना, पंकज के सामने आज वडगांव टीम के बल्लेबाजों ने शायद घुटने टेक दिए, ऐसा ही कुछ खेल मैदान के अंदर नजर आया। एक और बेहतरीन लाजवाब जबरदस्त गेंदबाजी। अब देखिए मैच में थोड़ा सा एक तरफा ये मुकाबला चला जा रहा है, समीकरण पूरी तरह से बदलता हुआ, यानी कि गेंदें अब बची हैं 7, 35 रन चाहिए। समीर सोबने सर, जिस तरह से कैरे टीम ने बल्लेबाजी की थी पहले इनिंग में, काफी लाजमी थी, लेकिन जवाब देते हुए मानो पहले ओवर में 6 आए थे, लेकिन दूसरे ओवर में मैच तो आपके गिरफ्त में आ चुका था, क्योंकि उस ओवर में 23 आए थे, यानी कि कुल मिलाकर 2 ओवर में 29 बने थे। 18 में 40 चाहिए थे, और वहां से तीसरे ओवर में यदि 15-16 रन भी आते ना तो मैच में फिर से वडगांव टीम घुस सकती थी, लेकिन नहीं, ऐसा हुआ नहीं। ताकि कैरे टीम के गेंदबाजों ने ठान लिया था कि चाहे कुछ भी हो इस मैदान के अंदर हम जोश भर देंगे, और भर दिया है। आप 6 में 35 रन चाहिए तो 6 छक्के लगाने होंगे। ये मुकाबला जैसे ही खत्म हो जाता है, खिलाड़ी बाहर आने से पहले आपके जो आप मुकाबला है, जिसने फील्डिंग चॉइस के बोकार पड़ा ना, आपको तुरंत अंदर जाना है, तुरंत इंतजार नहीं करना है उनका कि आप बाहर आइए, हम बाद में चले जाएंगे। यह आयोजनकर्ताओं की तरफ से सूचना है जो हम अब तक पहुंचा रहे हैं। विधायक ट्रॉफी आमदार चषक हम देख रहे हैं समीर सोमने सर, और जब से ये बेलवली में नाइट का आगाज हुआ है ना, तब से सतीश पाटिल इनका यह आमदार चषक हम देख रहे हैं। और आज देखिए एक खुशी की यह बात है कि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सर चिटनीस के पद के ऊपर आमदार प्रशांत दादा ठाकुर को पद मिला है। ये फख्र की बात है, काफ़ी बड़ी बात है, और उनकी उपस्थिति इस टूर्नामेंट में जरूर नजर आएगी। लेकिन ये देखिए यहाँ से बेहतरीन 6 आता हुआ, बहुत ही बेहतरीन छक्का, देर से आया लेकिन दुरुस्त आई जरूर। गावदेवी माते का आशीर्वाद हमेशा गावदेवी टीम बेलवली के ऊपर जरूर समीर देखने को मिला है। सबसे टॉपर खिलाड़ी इस गावदेवी बेलवली टीम में हमने हमेशा देखे हैं, काफी अच्छा परफॉर्मेंस रहता है उनका। लेकिन यहाँ से देखिए कैरे टीम जीत के कगार के ऊपर पूरी तरह से खड़ी हो चुकी है। दर्शकों में चलबिचल हो रही है कि अब इस मुकाबले में तो जान है नहीं, क्योंकि मुकाबला तो पूरी तरह से कैरे टीम के गिरफ्त में है, जीत के कगार के ऊपर खड़े हैं। आप चाहिए खेल महज बचा हुआ है और 28 रन चाहिए। आप दर्शकों में चलबिचल ये हो रही है, 4 गेंदे बचे अभी भी, 28 रन चाहिए, लेकिन यहां से उसमें विकेट, अब 3 में 28 चाहिए। अब दर्शकों में चलबिचल ये हो रही है कि अब अगला मुकाबला भोकरपाड़ा बनाम जीवा 11 पेंदर का कैसा होगा। किती 2 आहेत? चला स्पीडअप करा बघा. संदीप पाटील सर बघा, बेलोली गावामध्ये गावदेवी उत्सव बघा, किती जल्लोष. क्या बात है, जल्लोष ही जल्लोष है, जबरदस्त. वाइड गेंद है. महागुरु हमारे साथ महागुरु कल से जुड़ चुके हैं. जब रहते हैं ना तो कमेंटर के लिए काफ़ी एक दिलासा मिलता है जब महागुरु हो तो, जिन्होंने कई साल
जिनका मार्गदर्शन लेकर हम बड़े हुए हैं और जिनके मार्गदर्शन में कई समालोचक अच्छे अपने कार्य में लगे हुए हैं। तो ये सब महागुरु का श्रेय है, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। आणि त्यामध्ये संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहात तुम्ही, तुमच्या सर्व सहकार्यांचं खूप मोठं योगदान आहे। तो मैच अब पूरी तरह से यहाँ पर जीत लिया है टीम कैरे ने। तो पहली जीत मुबारक कैरे टीम, और यहाँ से वडगांव टीम का भी हम शुक्रिया अदा करते हैं जिन्होंने इस श्रृंखला में अच्छा खेल किया। और हार जीत होती रहती है, तो चलिए कहाँ पर अपनी गलतियाँ हुई उसे सुधारिए, देखिए और अगले टूर्नामेंट के लिए तैयार हो जाइए। थँक्स संदीप पाटील सर। आत्ता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे आपण पाहतो कैरे क्रिकेट संघ सिद्ध 11 कैरे नेत्रदीपक कामगिरी साकारली, विजय संपादित केला। गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने तुमचं अभिनंदन। आणि वडगाव क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला, आमदार प्रचंडदादा ठाकूर चषकामध्ये तुमचंही गावदेवी क्रिकेट संघ आणि स्पर्धेचे आमचे केंद्रबिंदू सतीदादा पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आमचे बच्चूदादाकडे असतील सर्वांच्या वतीने तुमचा आभार। चला मान्यवरांचा सन्मानित केला जाईल। जयेंद्र पाटील दादा या आपला सन्मानित केला जाईल। जयेंद्र पाटील, डी.टी. पाटील, दत्ता ढवले या। डी.टी. पाटील या दादा, आपला सन्मान केला जाईल। दत्ता दादा ढवले आपण या, आपला यथोचित सन्मान गावदेवी क्रिकेट संघ बेलूल यांच्या वतीने केले जाईल। मॅन ऑफ द मॅच पंकज ओमले। चला या पंकज या। डी.टी. पाटील बेलुले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, आमच्या स्पर्धेचे केंद्रबिंदू आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी सतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते